बेसिकली आपण जर परिस्थिती बघितली तर उल्हासनगरमध्ये आज 31 घरांना आणि एका मस्जिदीला नोटीस दिली गेली. आपण याच्या मागे जर लीगल रिझनिंग बघितलं तर ही एक आठवड्यापूर्वी पहिले दिली गेली होती. ती कोर्टामध्ये खालच्या कोर्टामध्ये चॅलेंज केली होती. कोर्टाने ती खारिज केली आणि त्याच्यानंतर परत महानगरपालिकेने दिली. आज जर आपण उल्हासनगरची परिस्थिती बघितली तर आपल्याला कळेल की 90% सेटलमेंट्स त्या स्लम्स असू देत, त्या पक्की घरे असू देत, त्या कच्ची पक्की घरे असू देत किंवा त्या बिल्डिंग्ज असू देत किंवा ही महानगरपालिकेची सुद्धा बिल्डिंग असू दे, हेचं रेग्युलरायझेशन नाही आहे. प्रॉपर्टीजच्या बाबतीत गफले आहेत, कोणाच्या नावावर जमीन आहे, इल्लिगल सेटलमेंट्स आहेत. हा अख्ख्या उल्हासनगरचा प्रॉब्लेम आहे. पण जर तुम्ही टार्गेट करून फक्त दलितांच्या मुसलमानांच्या घराला नोटिसा पाठवत असेल तर ही सरकारची चुकीची खेळ असं आम्ही मानतो. आणि मोठ्या प्रमाणात जातीवाद आणि धर्माच्या नावावर तेढ निर्माण करणं आणि दलित मुसलमानांना इकडनं मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करणं हा भाजपचा खेळ आहे. आणि ते आम्ही थांबवण्यासाठी आयुक्तांनाही नोटीस द्यायला आलो आहे की तुम्ही सर्वात पहिले आत्ता जी नोटीस दिली आहे ती नोटीस खारिज करा. दुसऱ्या बाजूला धर्मस्थळ असतील, मस्जिद असतील, मंदिरं असतील, गुरुद्वारे असतील, चर्च असतील, बुद्धविहारे असतील, या सगळ्यांना एका रेग्युलरायझेशनच्या मीटिंगमध्ये ह्यांना स्पेशल विंडो करून द्या आणि जुने जितकी पण धर्मस्थळं आहेत उल्हासनगरमध्ये त्याच्यापैकी कशालाही हात नका लागू देऊ. आणि तिसरी आमची मागणी आहे की उल्हासनगरमध्ये सेटलमेंट्स इलिगल असण्याचा, इरेग्युलर असण्याचा खूप जुना प्रॉब्लेम आहे. तर सरकारने, महानगरपालिकेच्या वतीने, शासनाने कॅम्प्स घेऊन प्रत्येकाला घराची पावती म्हणजे प्रॉपर्टी टॅक्सची पावती, त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी, त्याचबरोबर विजेचं बिल, हे डॉक्युमेंट्स रेग्युलराईज करून प्रत्येकाला त्यांचं घर, राहतं घर त्यांच्या नावावर करून उल्हासनगरचा इरेग्युलर हाऊसिंगचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी संपवावा अशी आम्ही एक महत्त्वाची मागणी आज केली आहे. आरोप केला तुम्ही की भाजपानं या ठिकाणी भाजप जे आहे अधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करून ही नोटीस त्यांनी बजावले. कोणत्या नेत्याने हे केलं असेल असं तुम्हाला वाटतं? डायरेक्ट वरती आहे आमचा इशारा. सर, सत्तेमध्ये आपले 2 जे नगरसेवक आहेत ते सहभागी आहेत, त्यांनी ते यावरती आवाज उठवत नाही आहेत, काय नेमकं? सत्तेमध्ये असलेले नगरसेवक नक्कीच ह्याच्यावरती आवाज उचलतील. जर त्यांनी आवाज नाही उचलला तर त्यांच्याकडे पक्षाच्या वतीने व्हीप नक्कीच लागू केला जाईल. आयुक्त मॅडमने तुम्हाला आश्वासन काय दिलं? आयुक्त नव्हत्या, आम्ही त्यांच्या डेप्युटींना दिलो आहे. डेप्युटी हो म्हणण्याशिवाय तसंही पुढे काही करत नाहीत, ते तुम्हाला माझ्याहून चांगलं माहिती आहे. सर, महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये सेंट्रल ऑफिस समोरचे अनिल परब यांनी जो भूखंड आजच्या प्रकरणावरती बोला. सर, आता हे तुमचे 2 नगरसेवक आहेत पालिकेमध्ये, महासभेत हा विषय घेणार का? 100% नाही घेतला तर पक्ष त्यांच्यावर व्हीप लागू करेल. ही जी मस्जिद आहे ती कोणत्याही रिझर्वेशनमध्ये किंवा पालिकेच्या जागेवर नाही आहे, तरी पालिका का मागे लागली मस्जिदच्या? ते तुम्ही पालिकेला विचारा. सर, आता भूमिका काय असेल पालिकेनं जर तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं नाही तर? आंदोलनाचं स्वरूप मोठं करू. आत्ता हे फक्त एका चौकापुरती झालं आहे. ते शहरभर घेऊन जाऊ, जिल्हाभर घेऊन जाऊ. आणि असंच जर राहिलं तर हा प्रश्न आपण जर बघितला तर फक्त उल्हासनगरचा नाही, हा बऱ्याच शहरांमध्ये हा प्रॉब्लेम आता उभा राहिला आहे. तर हे आंदोलन महाराष्ट्रव्यापी करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल.